हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आपण सर्वजण आपल्या परीक्षेची तयारी पूर्ण वर्षभर करत असतो. ह्या तयारीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करतो, पण ह्याच तयारीत सगळ्यात इम्पॉर्टंट असतात त्या म्हणजे आपल्या नोट्स. आणि त्याहून जर का इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे सेल्फ नोट्स. तर ह्याच सेल्फ नोट्स आपल्या प्रिपरेशनमध्ये काय इम्पॉर्टंट आहेत आणि आपण त्या कशा प्रकारे बनवू शकतो, त्या नोट्समध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, ते काढताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, हे आज सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचसोबत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सेल्फ नोट्स ह्या का आणि किती इम्पॉर्टंट आहेत हे जाणून घेऊयात. तर तुम्हीच विचार करा, आपल्याला कोणीतरी एखादं काम सांगतं किंवा आपण तेच काम स्वतःच्या इच्छेने करतो, तेव्हा या दोन्ही गोष्टींमध्ये किती फरक असतो हे मला सांगा. त्याचप्रमाणे आपण जेव्हा कुणाच्या तरी दुसऱ्या पब्लिकेशनच्या नोट्स रेफर करतो किंवा कुणी दुसऱ्या व्यक्तीने काढलेल्या नोट्स रेफर करतो, त्यावेळी आपण त्या व्यक्तीला इम्पॉर्टंट वाटणारे पॉईंट्स वाचत असतो. पण जेव्हा तुम्ही सेल्फ नोट्स रेफर करता, जेव्हा तुम्ही स्वतः नोट्स काढता, त्यावेळी तुम्ही काय करता, तर तुम्ही तो पूर्ण चॅप्टर वाचता, तुम्ही त्या कन्सेप्ट्स नीट मन लावून वाचता. त्यानंतर तुम्हाला त्या कन्सेप्ट्समध्ये वाटणारे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करता. असे पॉईंट्स नोट डाऊन करता की जे तुम्हाला असं वाटते की तुमच्या लक्षात राहत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पेजवरती ते लिहिलेलं असता ते एक तुमचं समरी पेज म्हणून तयार होतं. आणि हे पेज तुम्ही जर तुमच्या एक्झामच्या आदल्या दिवशी जरी वाचलं तरी तुमचे क्विक रिव्हिजन होऊन जाते. तर सेल्फ नोट्सचा इम्पॉर्टंट असंच असतो की तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटत आहेत, तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्हने ज्या नोट्स काढल्यात त्या तिथे असतात. आणि जर तुम्ही त्या दुसऱ्याने जर का रेफर केलेले किंवा दुसऱ्याने दिलेले जर वापरत असाल तर ते कदाचित ते पॉईंट्स त्याच्यामध्ये नसू शकतात जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलेत पण त्या व्यक्तीला नाही वाटत आहेत. त्यामुळे तुमचा तो पॉईंट मिस होऊ शकतो. त्यामुळे सेल्फ नोट्स काढताना हे नक्की लक्षात ठेवायचं की स्वतःला कोणता पॉईंट इम्पॉर्टंट वाटतोय, मग तो कितीही छोटा असू दे तरीही तुम्ही तो तिथे नोट डाऊन करायचा. आपले सेल्फ नोट्सचा अजून एक फायदा असा की तुम्ही कमी वेळामध्ये खूप जास्त टॉपिक्सची रिव्हिजन करू शकता. आता हे लक्षात घ्या, आपण एक्झामच्या आधी जेव्हा पुस्तक उघडून बसतो तेव्हा आपण काय करतो की आपण पूर्ण चॅप्टर वाचायचा प्रयत्न करतो. पण हेच जर आपण आधी सेल्फ नोट्स तयार केले असतील तर आपल्याला एक्झामच्या आधी एक क्विक रिव्हिजन करता येते आणि त्यामुळे तुमचा टाइम वाचतो. तुम्ही कमी वेळामध्ये खूप सारे टॉपिक्सची रिव्हिजन करू शकता. आता समजा तुम्ही एखादी टॉपिक आधी वाचलाय, तुम्ही ती कन्सेप्ट नीट मन लावून वाचली आणि नंतर तुम्हाला त्या ओव्हरऑल कन्सेप्टमध्ये कोणता पॉईंट इम्पॉर्टंट वाटतोय किंवा कोणता पॉईंट अवघड वाटतोय तो तुम्ही त्या तुमच्या नोट्सवरती लिहिलेला असतो. आणि नंतर जेव्हा तुम्ही एक्झामच्या आधी ते तुमचे शॉर्ट नोट्स ओपन करता तेव्हा तुम्ही ते इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा तुम्हाला अवघड वाटणारे असे पॉईंट्स तुम्ही वाचता. तर ते पॉईंट वाचताना दोन फायदे होतात. ते असे की पहिला म्हणजे तुम्हाला ती पूर्ण ओव्हरऑल कन्सेप्ट आठवते की बाबा मी ही कन्सेप्ट वाचली होती, ह्या कन्सेप्टचा हे की पॉईंट्स आहेत आणि ही कन्सेप्ट वाचताना मला हे पॉईंट्स अवघड वाटले होते किंवा इम्पॉर्टंट वाटले होते. आणि सेकंड असं की तुम्हाला तो पॉईंट इम्पॉर्टंट वाटतोय, अवघड वाटतोय, तो तुमच्या माइंडमध्ये फिट होतो, जेणेकरून नंतर जेव्हा तुम्ही एक्झाम्स लिहिता तेव्हा तुम्हाला ते पूर्ण तुमचं पेज आठवतं. ते पेज आठवल्यामुळे तुम्हाला त्याच्या मागचं सगळं कन्सेप्ट आठवतं आणि त्यामुळे तुम्ही तुमचे क्वेश्चन्स खूप छान प्रकारे आन्सर करू शकता. ह्या शॉर्ट नोट्समुळे असा फायदा होतो की एक तर तुम्हाला खूप छान कॉन्फिडन्स येतो की हां बाबा आता माझं झालंय, आता मला माझी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली आहे, मला ती आठवते, त्यामधले अवघड पॉईंट्स माझ्या लक्षात आहेत, नीट लक्षात आहेत आणि ते आता मी खूप छान प्रकारे लक्षात ठेवलेत. सो तुम्हाला एक्झामला जाताना जो स्ट्रेस येतो, जे प्रेशर येतं, हे प्रेशर कसं हँडल करायचं ह्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. पण हे प्रेशर जे येतं त्यावेळेस जर तुमचा सगळा हा अभ्यास आधीच झाला असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो की माझा अभ्यास झालाय, आता मला येतंय आणि माझ्या अवघड पॉईंट्स माझ्या लक्षात आहेत. त्यामुळे तुम्ही एक्झाममध्ये खूप छान प्रकारे विथ कॉन्फिडन्स आन्सर्स लिहू शकता. तर मित्रांनो, आता आपण येऊयात आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे, तो म्हणजे डिजिटल नोट्स वर्सेस हँड रिटन नोट्स. तर आपल्यापैकी बरेच जण हे डिजिटल नोट्स रेफर करतात. आता डिजिटल नोट्स म्हणजे थोडक्यात काय,
तर आपल्याला खूप सारे नोट्स ऑनलाईन अवेलेबल असतात किंवा टेलिग्रामवरती आपले खूप सारे फ्रेंड्स ग्रुपमध्ये आपल्याला नोट्स प्रोव्हाइड करतात. पण इथे सुद्धा पुन्हा तोच प्रश्न येतो की आपण कोणीतरी दुसऱ्याने बनवलेल्या नोट्स रेफर करत असतो. त्या नोट्समध्ये जरुरी नाही आहे की तुम्हाला जे पॉईंट्स इम्पॉर्टंट वाटतात किंवा अवघड वाटतात हे त्यात असतील. त्याच्यामुळे तुम्ही ते रेफर केले तर तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा जास्त काही फायदा होणार नाही. तर आपल्यामधलेच काही आपले मित्रमैत्रिणी हे लॅपटॉप, टॅब किंवा मोबाईलवरती नोट्स तयार करतात. ते टाईप करून तयार करतात. पण एक लक्षात घ्या, टाईप केलेले नोट्स आणि आपले हँड रिटन नोट्समध्ये खूप फरक असतो. कारण की विचार करा, तुम्ही जेव्हा स्वतः टेक्स्टबुक घेऊन नोटबुक घेऊन बसता आणि त्याच्यामधील तुम्ही कन्सेप्ट सगळ्या वाचता आणि त्या स्वतःच्या हाताने लिहिता ना, तेव्हा तुम्हाला ते जास्त वेळ लक्षात राहतात. जर तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या टॅबवरती, लॅपटॉपवरती त्या नोट्स टाईप करून लिहिल्यात तर तुम्ही त्या वाचणार, हे ठीक आहे, पण तुमच्या ते थोडंच काळ लक्षात राहणार. त्यापेक्षा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हाताने स्वतःच्या मनाने लिहिता ती तुम्हाला खूप जास्त वेळ आणि छान लक्षात राहते. त्याच्यामुळे तुम्ही डिजिटल नोट्स रेफर करण्यापेक्षा सेल्फ हँड रिटन नोट्स रेफर करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आता मित्रांनो, आपल्यामधलेच बऱ्याच जणांना शॉर्ट नोट्स तयार करताना पूर्ण चॅप्टर लिहायची सवय असते. तर तुम्ही पूर्ण चॅप्टर न लिहिता त्या चॅप्टरची जी समरी आहे ती तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिली पाहिजे. आता शॉर्ट नोट म्हणजे काय, तर तुम्ही एखादी कन्सेप्ट वाचताय तर त्या कन्सेप्टची समरी, त्यातले क्विक छोटे छोटे पॉईंट जे असतात, जे तुम्हाला अवघड वाटतात, ते तुम्ही नोट्समध्ये लिहिले पाहिजेत, ना की तुम्ही पूर्ण चॅप्टर तिथे लिहायचा. कारण की हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा नंतर तुम्हाला ज्यावेळेस रिव्हिजन करायची असते त्यावेळी तुमचा टाईम खूप वाचतो आणि तो टाईम तुम्ही नंतर वेगळ्या गोष्टीसाठी उपयोगी करू शकता. तर नोट्स काढताना आता आपल्या केमिस्ट्रीचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर असे काही चॅप्टर्स आहेत जसं की ग्रुप 17-18 आलं, त्याच्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंट्स आलं. तर आता ह्या चॅप्टरचं अशी गोष्ट आहे की ह्या पूर्ण चॅप्टरमध्येच खूप सारे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. असं नाही की हीच एक कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, ह्यामधली लाईन आणि लाईन इम्पॉर्टंट आहे. आता CET-मध्ये तर ह्या चॅप्टरमधली कुठलीही लाईन आहे तशी क्वेश्चन म्हणून येते. तर अशा वेळेस तुम्हाला हे पॉसिबल नाही आहे ना की तुम्ही प्रत्येक लाईन आणि लाईन तुमच्या नोट्समध्ये लिहित बसाल. कारण की असे चॅप्टर्स आहेत जिथे पूर्ण चॅप्टर हा इम्पॉर्टंट असतो, पूर्ण लाईन तुम्ही नीट वाचणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही जेव्हा तो लेसन वाचता, थरली वाचता, तेव्हा तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वाचतात ते तुम्ही हायलायटरनी हायलाईट करा किंवा पेन्सिलनी अंडरलाईन करा. सो दॅट तुम्ही नंतर जेव्हा रिव्हिजन करता तेव्हा तुम्ही पटकन तुमचे डोळे फिरवलेत त्या चॅप्टरवरती, तेव्हा तुम्हाला नीट ते तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात येतील आणि जे जे तुम्ही हायलाईट केले, जे तुम्हाला अवघड वाटत आहेत किंवा इम्पॉर्टंट वाटत आहेत. आता आपल्या केमिस्ट्रीमध्येच एक कन्सेप्ट आहे, स्टीलमध्ये किती % कार्बन असतं, तर ते असतं 2%. पण ही लाईन एका छोट्याशा अलॉईजच्या कन्सेप्टमध्ये दिलेली आहे. तर त्या अशा छोटे छोटे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहित बसला तर ते खूप मोठे शॉर्ट नोट्स नसतील, ते लॉंग नोट्स होतील. तर अशा वेळी तुम्ही जे तुमचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्येच तुम्ही हायलाईट करा किंवा पेन्सिलने अंडरलाईन करा. सो दॅट तुम्हाला वेगळ्या त्याच्यासाठी नोट्स बनवायची सुद्धा गरज नाही आहे आणि तुमची क्विक वाचून एक छोटीशी रिव्हिजन सुद्धा होऊन जाते. तर बरेच स्टुडंट्स मला विचारतात की दीदी बेस्ट नोट्स म्हणजे काय. तर माझ्यामध्ये बेस्ट नोट्स ह्याच असतील ज्या तुम्हाला समजतात. तुम्ही स्वतःने काढलेल्या नोट्स ज्या तुम्हाला समजतील त्याच बेस्ट नोट्स असतात. आता यावेळेस जर तुम्ही दुसऱ्याने काढलेल्या नोट्स आणल्या तर त्या तुम्हाला कशा बरं समजतील. त्यामुळे अशा नोट्स ज्या तुम्हाला समजतात, ज्या रेफर केल्यानंतर तुमची रिव्हिजन पटकन होते, ह्याच नोट्स बेस्ट ठरतात. तर आता लक्षात घ्या, नोट्स काढताना फक्त लिहिणं हेच इम्पॉर्टंट नसतं. लिहिण्यासोबत तुम्ही फ्लो चार्ट्स, डायग्राम्स बनवले पाहिजेत. आता तुम्ही पूर्ण जेव्हा चॅप्टर वाचता तेव्हा तुम्हाला एकदा तर ते समजलेलं असतं. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तेव्हा जरी तुम्ही एक छोटासा फ्लो चार्ट वाचला तरी तुम्हाला पटकन लिंक्स लागत जातात की बाबा ह्या कन्सेप्ट नंतर ही कन्सेप्ट येते, ह्या कन्सेप्टची ही कन्सेप्ट अशी लिंक्ड आहे. आणि असे खूप सारे चॅप्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ह्या डायग्राम बनवणं खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं की मी म्हणाल सॉलिड स्टेट, आता त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ सॉलिड्स असतात, क्रिस्टलाइन आलं, ॲमॉर्फस आलं, त्याच्यानंतर त्याचे जे एक्झाम्पल्स असतात ते तुम्ही फ्लो चार्टद्वारे लिहून काढा. सो दॅट नंतर जेव्हा MCQ सोडवतो आपण CET JEE तुम्हाला ते क्विक रीड करू शकता तुम्ही आणि पटकन त्याचे सगळे तुमचे MCQs असतात ते तुम्ही आन्सर करू शकता.
तर आता आपण येऊयात आपल्या व्हिडिओच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंटकडे की ह्या नोट्स नक्की बनवायच्या कशा. तर ह्या नोट्स बनवण्यासाठी मी महेश केंजळे सरांची 1 पेज स्ट्रॅटेजी फॉलो केली होती. तर ही कशी की तुम्ही एक पेज घ्यायचं, त्याचे तुम्ही सेक्शन्स करा. तुम्ही एखादं समजा A4 साईजचं पेज घेताय किंवा तुमच्या नोटबुकचंही असलं तरी चालतं. तुम्ही त्याचे 2 सेक्शन्स करा. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कन्सेप्ट वाईज ते जे की पॉईंट्स आहेत ते लिहून टाका, सो दॅट की तुमचा पूर्ण चॅप्टर एका पेजमध्ये बसू शकतो. पण हां, असं महत्त्वाचं नाही आहे की तुमचा पूर्ण चॅप्टर हा कितीही मोठा असला तरी तुम्ही एकाच पेजमध्ये बसवला पाहिजे. 1 पेज स्ट्रॅटेजी म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही जो पूर्ण चॅप्टर आहे त्याचे तुम्ही छोटे छोटे समरी पॉईंट्स काढा आणि तुम्ही ते एका पेजवरती बसवण्याचा प्रयत्न करा. सो दॅट मी जसं आधी म्हटलं तसंच की आपला टाईम वाचतो आणि क्विक रिव्हिजन होऊन. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. जर तुम्ही या शॉर्ट नोट्स बनवल्या तर त्या नुसतं बनवून साईडला ठेवून त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण की एखादी गोष्ट सुरू करणं खूप सोपं असतं, परंतु तीच गोष्ट कन्सिस्टन्सीने कंटिन्यू करून तिला शेवटपर्यंत नेणं खूप अवघड असतं. आणि तुम्हाला हेच करायचं आहे. तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण वर्षभर रिवाईज करायच्यात. त्यामुळे जर तुम्ही रोज एक दिवसातनं 10-15 मिनटं का होईना तर तुमच्या नोट्स रिवाईज केल्यात, नीट त्या वाचल्यात, तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही त्या नीट नोट्स वाचा, त्यामागच्या कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा, सो दॅट तुम्ही एक्झाममध्ये खूप छान प्रकारे आन्सर्स लिहू शकता. आणि मी माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या नोट्स कोणालाही देणं खरंच योग्य नाही आहे. तुम्ही त्यांचं फायदा कमी आणि नुकसान जास्त करताय. कारण की हे बघा, मी जसं तुम्हाला सांगते की तुम्ही दुसऱ्याचे नोट्स रेफर करू नका, तसंच तुम्ही दुसऱ्याला सुद्धा हे सांगितलं पाहिजे. कारण की तुम्ही ज्या नोट्स बनवल्यात ह्या तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्हने बनवल्यात. तुम्हाला कोणते टॉपिक्स अवघड वाटतात ते तुम्ही तिथे नोट डाऊन केलेत, बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यांना सुद्धा हेच सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमचे सेल्फ नोट्स बनवा, तुम्ही त्या तुमच्या पेजवरती लिहा आणि मग ते रिवाईज करा. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला नोट्स देऊ नका. आणि हेच मी सुद्धा केलं. मीही ज्यांनी मला नोट्स मागितल्या मी त्यांना सुद्धा हेच सांगितलं की तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा. कारण की जर मी त्यांना दिल्या असत्या तर मला हेच वाटलं असतं की मी त्यांच्या फायद्यापेक्षा जास्त नुकसान करते. त्यामुळे तुम्ही कोणाच्या नोट्स रेफर करू नका आणि दुसऱ्याला सुद्धा तुमच्या नोट्स देऊ नका. ॲट लास्ट तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे, जो योद्धा अपनी तलवार खुद बनाता है उस पर उसका विश्वास दुगना हो जाता है. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.